ईशा आणि अमन दोघे नवरा बायको होते आणि ते एका छोट्याशा फ्लॅटमध्ये राहत होते. तो फ्लॅट अतिशय छोटा असल्यामुळे तसेच आजूबाजूची वस्ती ही चांगली नसल्यामुळे ते नव्या फ्लॅटच्या शोधात होते. पण बरेच दिवस झाले त्यांना हवा तसा फ्लॅट मिळत नव्हता. पण एके दिवशी एका पेपरमध्ये त्यांना एक जाहिरात दिसली. त्या जाहिरातीत असे लिहिले होते की बाजार भावापेक्षाही स्वस्त दरात तुम्हाला एक मोठा असा फ्लॅट मिळेल. आणि त्या जाहिरातीचे एजंटचा पत्ता दिला होता. अर्थातच ती जाहिरात बघून त्या दोघांनाही आनंद झाला आणि मग ते लगेचच त्या पत्त्यावरती गेले. त्यांना पत्त्यावरती एक माणूस भेटला आणि त्याने हसून त्यांचे स्वागतही केले. त्याने आपले नाव अरुण म्हणून त्यांना सांगितले. त्यानंतर तो त्यांना म्हणाला, तुम्हाला पाहिजे तसा मोठा आणि उच्चभ्रू वस्तीत असलेला तसेच तुमच्या अगदी बजेटमध्ये बसणारा फ्लॅट माझ्याजवळ आहे. आता फक्त एकच फ्लॅट शिल्लक राहिलाय, त्यामुळे लवकरात लवकर तो फ्लॅट बुक करा. हे ऐकल्यानंतर अर्थातच आणि अमन या दोघांनाही आनंद झाला आणि त्यानंतर लगेचच ते त्याला म्हणाले, आम्हाला तो फ्लॅट आताच्या आत्ता बघायचा आहे. पण त्यानंतर जेव्हा त्यांनी विचारले तो फ्लॅट नक्की कुठे आहे, तेव्हा मात्र त्या एस्टेट एजंटने त्यांना काहीच उत्तर दिले नाही. तो फक्त त्यांना एवढंच म्हणाला, मला फ्लॅट बघायचा आहे ना, तर माझ्या मागून या, म्हणजे तुम्हाला सर्व काही कळेल. त्यानंतर तो इस्टेट एजंट आपल्या गाडीमध्ये बसला. त्यानंतर त्याने दिशा आणि अमन यांना त्यांच्या गाडीने त्याच्या पाठून यायला सांगितले. बराच वेळ ते आपली गाडी चालवत होते, पण त्यांना आपण कुठे जात आहोत हे मात्र अजिबात कळत नव्हते. आणि तो एजंट ज्या रस्त्याने आपली गाडी नेत होता तो रस्ता नेहमीच्या रस्त्यापेक्षा अतिशय वेगळा होता. ते पहिल्यांदाच त्या रस्त्यावर जात होते. त्यानंतर त्या एजंटने एका गल्लीमध्ये आपली गाडी वळवली. ती गल्ली अतिशय छोटी होती, म्हणून मग दिशा आणि अमन यांनीही आपली गाडी त्या गल्लीमध्ये वळवली. त्यानंतर त्या गल्लीमध्ये गेल्यानंतर त्यांनी समोर जे दृश्य बघितले ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण त्यांच्या समोरचे दृश्यच अतिशय अद्भुत होते. ते एका बरेचसे घरे असलेल्या एका मोठ्या सोसायटीत होते. ते अशा ठिकाणी होते ज्या ठिकाणी एकाच सारखी आणि एकाच रंगाची लागोपाठ अशी बरेच घरे होती आणि प्रत्येक घराच्या समोर एक छोटीशी बाग होती. त्यानंतर त्या एजंटने एका घरासमोर आपली गाडी थांबवली. ते बघून अर्थातच मग दिशा आणि अमन यांनीही आपली गाडी थांबवली. त्यानंतर दिशा आणि अमन गाडीतून खाली उतरली. त्यांनी आजूबाजूला बघितलं तर मधोमध एक गाडी जाण्यापुरता एक छोटा रस्ता होता आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला एकाच सारखी दिसणारी अशी बरेच घरे होती. प्रत्येक घरावरती काही नंबर होते. त्यानंतर तो इस्टेट एजंट एका घरामध्ये शिरला. त्या घराचा नंबर 9 होता. मग दिशा आणि अमन आजूबाजूच्या घरांमध्ये फिरले. त्यांना या गोष्टीची आश्चर्य वाटले की एवढी सुंदर घरे असून सुद्धा त्या घरांमध्ये कोणीही राहत नव्हते. आजूबाजूची सर्व घरे रिकामी होती. त्यानंतर ते तो एजंट शिरला त्या घरामध्ये शिरले, म्हणजेच 9 नंबरच्या घरामध्ये शिरले. ते घर अतिशय सुंदर आणि टापटीप होते. मुळीचा तर त्या घरात नवलेशही नव्हता. इतके सुंदर आणि टापटीप घर दिशा आणि अमन यांनी उभ्या आयुष्यात बघितले नव्हते. आणि घरासमोर असलेली बागही त्यांना अतिशय आवडली होती. त्यामुळे ते दोघेही अतिशय खुश झाले. त्यानंतर तो इस्टेट एजंट त्यांना म्हणाला की तुम्ही आधी हे संपूर्ण घर बघून घ्या, मग आपण घराच्या किमतीबद्दल बोलू. त्यानंतर दिशा आणि अमन यांनी संपूर्ण घर बघितले. त्यांना ते घर अतिशय आवडले होते. त्यांनी आता ठरवले होते की काही झाले तरी चालेल, पण आता आपण हे घर विकत घ्यायचे. पण कदाचित या घराची किंमत जास्त असली तर, असं ते विचार करत असताना अचानक त्यांचे लक्षात आले की तो इस्टेट एजंट अरुण तिथे नाहीये. म्हणून ते अरुणला शोधू लागले आणि ते संपूर्ण घर शोधले, पण त्या इस्टेट एजंटचा कुठेच पत्ता नव्हता. आता मात्र त्यांना थोडीशी भीती वाटू लागली, म्हणून ते धावतच त्या घराच्या बाहेर आले. तेव्हा त्यांना धक्काच बसला, कारण त्या घराच्या बाहेर त्या इस्टेट एजंटची गाडीच नव्हती. तीही त्याच्यासारखी कुठेतरी नाहीशी झाली होती. हे बघून ते दोघेही घाबरले. त्यांना काय करावे ते काहीच कळत नव्हते. त्यांना आता विचित्र वाटू लागले होते, म्हणून ते लगेचच त्यांच्या गाडीमध्ये बसले आणि मग तिथून निघाले. मग ते ज्या रस्त्याने आले त्याच रस्त्याने परत जाऊ लागले. जाता जाता त्यांच्या लक्षात आले होते की रस्त्याच्या दोन्ही बाजूला एकसारखीच घरे होती, पण एक गोष्ट मात्र त्या घरावर सारखी नव्हती. ती म्हणजे प्रत्येक घरावरती असलेला एक नंबर. तो नंबर मात्र सारखा नव्हता. तो नंबर मात्र वेगवेगळा होता.
दिशा आणि अमन जरी ज्या रस्त्याने आले होते त्याच रस्त्याने परत जात होते तरी त्यांना परत जाण्याचा कुठलाच रस्ता दिसत नव्हता. तसे ज्या छोट्या गल्लीमधून ते या ठिकाणी आले होते ती छोटी गल्लीही त्यांना अजिबात दिसत नव्हती. हे बघून ते अतिशय घाबरले. मग असेच ते पुढे जात राहिले. बराच वेळ झाला अमन आपली गाडी चालवत होता. गाडी चालून आता तो थकला होता. त्यानंतर एका ठिकाणी त्याने आपली गाडी थांबवली. तेव्हा समोरचे दृश्य बघून त्याची बोबडीच वळली. एवढा वेळ ते गाडी चालवून सुद्धा, कारण ज्या ठिकाणापासून त्यांनी सुरुवात केली होती ते आता त्याच ठिकाणी आले होते. ते आता त्याच 9 नंबर घराच्या बाहेर होते. आता त्या दोघांच्याही लक्षात आले होते की आपल्या बाबतीत काहीतरी विचित्र आणि भयंकर असे घडत आहे. पण तरीही त्यांनी हार मानली नाही. अमनने पुन्हा आपली गाडी सुरू केली आणि बऱ्याच वेळा त्यांनी प्रयत्न केले. पण असे असून सुद्धा ते पुन्हा त्याच 9 नंबर घराच्या समोर येत होते. अखेर मग गाडी चालून त्यांच्या गाडीतले पेट्रोलच संपले. मग अर्थातच दोघांचाही नाईलाज झाला आणि आता रात्रही झाली होती. म्हणून ते दोघेही गाडीतून उतरले. मग त्यांनी आपली रात्र त्याच घरामध्ये 9 नंबरच्या घरामध्ये काढायची ठरवली. जेव्हा त्यांनी घराचा दरवाजा उघडला तेव्हा त्यांना धक्काच बसला. कारण त्यांच्या घरामध्ये एक छोटा बॉक्स होता. पण त्यांना आठवत होते की सकाळी तर तो बॉक्स नव्हता, तर तो बॉक्स मी आणला आणि कधी हेच त्यांना कळत नव्हते. कारण दूरवर त्यांना माणूसच काय पण एखादा पक्षी किंवा प्राणीही दिसला नव्हता. पण त्यांनी लगेचच तो बॉक्स उघडला तर त्या बॉक्समध्ये स्ट्रॉबेरी होती. अर्थातच त्या दोघांनाही भूक लागली होती. म्हणूनच लगेचच त्याने ती स्ट्रॉबेरी काढली आणि खायला सुरुवात केली. पण ती स्ट्रॉबेरी तोंडात घालता क्षणी त्यांना विचित्र वाटले. कारण त्या स्ट्रॉबेरीला अजिबात चव नव्हती. पण अर्थातच ती खाण्याशिवाय त्यांच्याजवळ दुसरा कुठलाही पर्याय नव्हता. म्हणूनच त्या स्ट्रॉबेरी खाऊन ते दोघेही झोपून गेले. एवढ्यात सकाळ झाली. सकाळी उठल्यानंतर अमनला जाग आली. तेव्हा तो लगेचच उठून त्यांच्या घराच्या छतावरती चढला जेणेकरून त्या ठिकाणाहून बाहेर जाण्याचा रस्ता दिसावा. पण घराच्या छतावर चढल्यानंतर त्याला समोर जे दृश्य दिसले हे पाहून त्याच्या पायाखाली जमीन सरकली. कारण दूरवर त्याची नजर जाईपर्यंत त्याला त्याच्याच घरासारखी दिसणारी शेकडो काय हजारो घरे दिसत होती. म्हणजे त्या घरांचा अंतच नव्हता. तेव्हा ना मग दिशाही उठली. त्यानंतर अमनने तिला जे काही बघितले ते सर्व काही सांगितले. पाहून अर्थातच तिच्यालाही धक्का बसला. मग अमनने विचार केला आता आपल्या गाडीमध्ये तर पेट्रोल नाहीये. त्यामुळे इथून बाहेर पडायचं असेल तर आपण गाडी घेऊन तर अजिबात जाऊ शकत नाही. म्हणजेच आपल्याला इथून बाहेर पडायचा मार्ग शोधायचा असेल तर इथून आता चालत जाण्याशिवाय दुसरा पर्यायच नाहीये. मग दिशा आणि अमनने ठरवले की सूर्य ज्या दिशेला उगवतो आहे त्या दिशेला आपण चालत राहायचे. म्हणजेच कदाचित आपल्याला बाहेर जाण्याचा मार्ग दिसेल. मग अमन आणि दिशा दोघेही सूर्याच्या दिशेने चालायला सुरुवात करतात. ते काही खाता न पिता संध्याकाळपर्यंत चालतच असतात. चालून ते दोघेही थकून जातात आणि मग ते एका घराच्या बाहेर थांबतात. त्यानंतर जेव्हा ते त्या घराकडे बघतात तेव्हा त्यांची बोबडीच वळते. कारण सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालून सुद्धा ते त्याच घराच्या बाहेर म्हणजे 9 नंबर घराच्या बाहेरच पुन्हा आलेले असतात. त्यांना आता कळले असते की ते एका चक्रव्यूहात आता अडकलेले आहेत आणि या चक्रव्यूहातून आता बाहेर पडणे अशक्य आहे. म्हणून ते हताश होऊन पुन्हा त्या घरामध्ये जातात. तेव्हा त्यांना आणखी एक धक्का बसतो. कारण आता त्या घरामध्ये पहिल्या बॉक्स पेक्षाही मोठा असा एक बॉक्स असतो. मग तो लगेचच ते बॉक्स उघडतात. तेव्हा त्यांना आणखी एक धक्का बसतो. कारण त्या बॉक्स मध्ये त्यांना वर्षभर पुरेल असे खाण्यापिण्याचे सामान तसेच घरात राहण्यासाठी लागणारे सामान असते. त्यांना कळत नसते की हे सर्व कोण आणि कशासाठी करत आहे. पण त्यांचा उद्देश मात्र त्यांना कळलेला असतो. हे जो कोणी आहे त्यांना या घराच्या बाहेर पडायला त्यांना द्यायचे नसते. म्हणजे एका प्राण्यासारखे एका सापळ्यामध्ये अडकलेले असतात. हे कळल्यानंतर मात्र अमन अतिशय चिडतो. आपल्या खिशातलं लायटर काढतो आणि त्या लायटरने त्या सर्व घराला आग लावून टाकतो. काही मिनिटातच ते संपूर्ण घर जळून जाते आणि जळून त्याची राख होते. मग दिशा आणि अमन दोघेही घराच्या बाहेर असलेल्या बागेमध्ये झोपून जातात. पण सकाळ झाल्यानंतर मात्र त्यांना जेव्हा जाग येते
व त्यांना जबरदस्त धक्का बसतो. कारण त्याच्या समोर त्या घरामध्ये असलेला तोच मोठा बॉक्स असतो ज्यामध्ये सर्व खाण्यापिण्याचे सामान असते. तसेच त्याच्या बाजूने एक दुसरा छोटा बॉक्स असतो. त्यानंतर दिशा आणि अमन तो छोटा बॉक्स उघडतात तेव्हा त्यांना आणखीन एक मोठा धक्का बसतो. कारण त्या बॉक्स मध्ये चक्क एक लहान मूल असते आणि तो मुलगा असतो. तसेच त्या बॉक्स मध्ये त्यांना एक चिठ्ठी सापडते. त्यामध्ये लिहिलेले असते या मुलाचे पालन पोषण करून तुम्ही त्याला नीट वाढवा. जर त्यांचे लक्ष त्या 9 नंबर असलेल्या घराकडे जाते व त्यांची मोकळीच वळते. कारण काल जे घर जळून बेचिराग झालेले असते तेच घर आता पुन्हा पूर्वीच्या सारखेच म्हणजे जसे तसे उभे असते. असे वाटत असते की त्या घराला काल रात्री काहीच झालेले नाही. आता तर ते बघून दिशा आणि अमनलाही धक्का बसतो. त्यांना आता या घरात त्या मुलासोबत राहण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नसतो. मग ते आपल्या परिस्थितीला स्वीकारतात आणि मग त्याच घरामध्ये राहू लागतात. अमन आणि दिशाला त्या घरामध्ये राहून आज बरोबर 100 दिवस झालेले असतात. आणि या दिवसांमध्ये एक विचित्र आणि भयानक गोष्ट मात्र आता त्यांच्या समोर आलेली असते. ती म्हणजे त्याला बॉक्स मध्ये सापडलेला तो मुलगा सामान्य मुलगा नसतो. कारण 3 महिन्यातच एका 5-6 वर्षांच्या मुला एवढा मोठा आता झालेला असतो. आणि यावर विचित्र म्हणजे तो लहान असून सुद्धा त्याचा आवाज एका मोठ्या माणसासारखा असतो. आणि तो आता दिशा आणि अमन यांचे आवाज आता हुबेहूब काढू शकत असतो. तसेच तो प्रत्येक वेळी दिशा आणि अमन यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून असतो. ते काय खातायत, ते काय पितायत, ते आपल्या हातापायांची हालचाल कशी करतायत हे सर्व काही तो लक्षपूर्वक बघत असतो. तसेच अमन आणि दिशा या दोघांनी त्याच्याकडे लक्ष द्यावे म्हणून तो सतत प्रयत्न करत असतो. तसेच तो घरात असताना कुत्र्याचे तसेच विविध प्राण्यांचे आवाजही अगदी हुबेहूब काढू शकत असतो. पण तो काही मोजक्याच शब्दांशिवाय अमन आणि दिशांसोबत काहीच बोलत नसे. एक छोटा टीव्ही देखील होता. पण आश्चर्य म्हणजे तो टीव्ही चालू केल्यानंतर त्या टीव्ही मध्ये विविध प्रकारची नक्षी आणि आकार त्या टीव्ही मध्ये दिसत असत. आणि ते आकार आणि ती नक्षी तो लहान मुलगा तासनतास बघत असे. आणि उरलेल्या वेळात तो दिशा आणि अमन यांच्या हालचालींकडे तासनतास बघत असे. जसं काही तो त्यांच्या वागण्या बोलण्याचा अभ्यास करत आहे. या मुलाला खाणेही अगदी योग्य प्रमाणात लागत असे. जोपर्यंत ते खाणे योग्य प्रमाणात त्याला मिळत नाही तोपर्यंत तो त्या विविध प्राण्यांच्या आवाजात तो जोरात ओरडत असे. आणि मग ते योग्य प्रमाणात मिळाल्यानंतर तो शांत होत असे. तो तासनतास त्या टीव्हीवरचे विचित्र असे आकार बघत बसायचा. अर्थातच दिशा आणि अमन त्याला सांगायचे. मुलगा मात्र त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत असे. त्या घरात जबरदस्तीने राहण्यामुळे तसेच त्या मुलाच्या विचित्र वागण्यामुळे दिशाची आणि अमनची मानसिक स्थिती मात्र खराब होत चालली होती. तो फक्त दिशाला आई म्हणून हाक मारायचा. पण दिशा मात्र त्याला आपला मुलगा अजिबात मारत नव्हती. आणि अर्थातच अमनही त्याला आपला मुलगा मारत नव्हता. कारण त्यांना माहिती होते तो माणूस नाहीये तर तो माणसाच्या रूपात एक भयानक प्राणी किंवा सैतान आहे. इकडे अमन मात्र बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असतो. त्यांच्या घराच्या बाहेर एक छोटी बाग असते आणि त्यामध्ये हिरवे गवत असते. ते हिरवे गवत अमन तोडून आपल्या हातामध्ये घेतो आणि त्या हातात घेतल्यानंतर त्याचा धक्काच बसतो. कारण ते जरी गवतासारखे वाटत असले तरी ते खरे गवत मात्र नसते. तर ते खऱ्या गवतासारखे एक कृत्रिम गवत असते. मग तो हळूहळू त्या गवताखालची जमीन खोदू लागतो. आता मात्र त्याच्या मनात उत्सुकता निर्माण होते. ज्या जमिनीवरती हे गवत आहे त्या जमिनीच्या खाली काहीतरी आहे म्हणून तो ती जमीन खोदू लागतो. आणि मग ही जमीन खोदणे हे जणू काही त्याच्या आयुष्याचे ध्येय बनून जाते. कारण तो जो जसा जमीन खोदत जातो तसतसे त्याला त्या जमिनीमधून विचित्र आणि भयंकर अशा प्राण्यांचे आवाज येऊ लागतात. त्याला आता कळले असते की या जमिनीखाली काहीतरी भयंकर आहे. दररोज सकाळी उठल्यानंतर घरासमोर असलेला तो खड्डा खोदणे हेच आता अमनचे काम बनलेले असते.
त्यामुळे हळूहळू त्याची शारीरिक आणि मानसिक स्थिती आता ढासळत चाललेली असते आणि तो हळूहळू अशक्त होऊ लागतो. आणि त्याचा त्याच्यावरती एवढा परिणाम होतो की एके दिवशी तो त्या मुलाच्या वागण्यावर वैतागून त्या मुलाला त्यांच्या गाडीमध्ये बंद करतो आणि गाडीच्या सर्व काचा बंद करून बाहेरून गाडीला लॉक लावतो. सर्व गाडीच्या काचा बंद असल्यामुळे अर्थातच गाडीमध्ये कुठलीही हवा येत नाही. त्यामुळे त्या मुलाचा श्वास फुटू लागतो आणि तो जोरजोरात ओरडायला लागतो आणि गाडीच्या काचा ठोकू लागतो. पण अमन मात्र गाडीचा दरवाजा अजिबात उघडत नाही, कारण तो त्या मुलावरती अतिशय वैतागलेला असतो. पण त्या मुलाला अशा अवस्थेत बघून मात्र दिशाचे मातृत्व आता जागृत झालेले असते आणि म्हणूनच तिचे मातृत्व तिला असे करू देत नाही. चावी घेऊन धावतच येते आणि दरवाजा उघडून त्या मुलाला गाडीच्या बाहेर काढते आणि मग त्याला ठी मारते. दिशाचे मातृत्व आता जागृत झालेले असते आणि ती त्यालाच आता आपला मुलगा समजू लागते. अमन मात्र त्या मुलाला आपला मुलगा म्हणून स्वीकारायला तयार नसतो आणि त्या मुलामुळेच अमन आणि दिशामध्ये हळूहळू दुरावा होऊ लागतो. एके दिवशी दिशेला जेव्हा जाग येते तेव्हा तिला धक्काच बसतो, कारण तिच्या बाजूला तो मुलगा नसतो. तो अचानक कुठेतरी नाहीसा झालेला असतो. ती संपूर्ण घर शोधते, पण तो मुलगा तिला कुठेच सापडत नाही. तिला वाटते की अमनने त्या मुलाच्या बाबतीत काहीतरी केले असावे. आणि अमनचे जोरात भांडण होते. एवढ्यात तिला समोरून तो मुलगा येताना दिसतो आणि आश्चर्य म्हणजे त्याच्या हातामध्ये एक विचित्र असे पुस्तक असते. त्यानंतर ती दिशा पुस्तक उघडून बघते व तिला धक्काच बसतो, कारण त्या पुस्तकाची भाषा अतिशय विचित्र असते आणि त्या पुस्तकांमध्ये माणसांची विचित्र अशी चित्र काढलेली असतात आणि त्या माणसांचे गळे एका बेडकाच्या गळ्याप्रमाणे फुगलेले असतात. पुस्तकांमध्ये जे आकार असतात जे त्यांच्या टीव्ही मध्ये त्यांना दिसत असतात. त्यानंतर दिशा त्या मुलाला विचारते, तू कुठे गेला होतास आणि कोणाला भेटला होतास? तुला हे पुस्तक कोणी दिले? पण तो मुलगा तिला एवढेच सांगतो की त्याला हे सांगण्याची परवानगी नाहीये आणि तो मुलगा तिथून निघून जातो. निघून अर्थातच दिशेलाही धक्का बसतो. त्यानंतर दिशा त्या मुलाकडून माहिती काढण्यासाठी सुद्धा मग त्याच्याशी एक खेळ खेळू लागते. ती त्याला विविध प्रकारचे आवाज काढायला सांगते. पहिल्यांदा तो मुलगा दिशा आणि अमनचा आवाज हुबेहूब काढून दाखवतो. त्यानंतर तो एका कुत्र्याचा आवाजही हुबेहूब काढून दाखवतो. त्यानंतर मात्र दिशा त्याला वेगळे आवाज काढायला सांगते. तेव्हा मात्र तो एका विचित्र अशा प्राण्याच्या आवाजात जोरात ओरडू लागतो आणि तो ओरडताना त्याचा गळा त्या पुस्तकात दाखवल्याप्रमाणे म्हणजेच मुलगाप्रमाणे मोठा होतो आणि त्यानंतर पुन्हा पहिल्यासारखा होतो. अर्थातच ते दृश्य पाहून दिशा ती मोकळीच होते आणि ती अतिशय घाबरते. तिला आता खात्री पडते तो मुलगा कुठलाही सामान्य मुलगा नाहीये. पण अर्थातच तिच्या पुढे दुसरा कुठलाही मार्ग नसतो. आता दिशा आणि अमनला त्या घरात राहून 2 वर्ष झालेली असतात. त्या 2 वर्षात त्या लहान मुलाचे रूपांतर एका तरुणात झालेले असते. त्यामुळे दिशा आणि अमन हेही आता त्या तरुण मुलाला अतिशय घाबरत असतात, कारण अमन आणि दिशाला आता कळले असते की तो मुलगा माणूस नाहीये, तर माणसासारखा दिसणारा कुठला तरी प्राणी आहे किंवा त्याच्या शरीरामध्ये कुठल्या तरी अमानवीय आणि भयानक शक्तीचा वास आहे. पण एवढ्या वर्षात दिशाच्या एक गोष्ट मात्र लक्षात आलेली असते की दररोज तो तरुण मुलगा त्याच्या हातात असलेले ते पुस्तक घेऊन सकाळीच कुठेतरी जात असतो आणि मग काही वेळाने परत येत असतो. दररोज दिशा त्याच्यावरती पाय ठेवण्याचाही प्रयत्न करते, पण तिच्या हाती काहीच लागत नाही. एके दिवशी दिशा त्या तरुण मुलाचा पाठलाग करत असताना अचानक तो तरुण नाहीसा होतो. पण त्यानंतर दिशाच्या लक्षात येते की ती हरवलेली आहे, कारण तिला घरी राहण्याचा रस्ता सापडत नसतो. इकडे अमन मात्र आपल्या जीवनाचे ध्येय पूर्ण करण्यात व्यस्त असतो. त्या खड्ड्याच्या खाली नेमके काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न करत असतो. तो जमीन खोदत असताना अचानक त्याच्या हाताला काहीतरी लागते, म्हणून तो त्याच्या आतमधूनची जमीन साफ करतो. तर एका प्लॅस्टिकच्या मोठ्या पिशवीमध्ये गुंडाळलेले काहीतरी असते. त्यानंतर तो ती प्लॅस्टिक पिशवी उघडतो. आतमध्ये जे असते ते पाहून त्याची बोबडीच वळते, कारण त्या प्लॅस्टिकच्या पिशवीच्या आतमध्ये चक्क एका माणसाची प्रेत असते. इकडे हरवलेली दिशा ही कशीबशी त्यांच्या घराजवळ येऊन पोहोचते. प्रेत बघून अर्थातच अमनची तर बोबडीच वळते. त्याला जबरदस्त धक्का बसतो आणि त्यात अशक्तपणामुळे आणि त्याची मानसिक स्थिती आणखीन ढासळल्यामुळे तो जमिनीवरती पडतो. इकडे दिशा ही कशीबशी त्यांच्या घराजवळ येऊन पोहोचते आणि अमनची अवस्था बघून अर्थातच तिलाही धक्का बसतो. ती अतिशय घाबरते आणि धावतच त्याच्याजवळ जाते. अमन आता शेवटच्या घटका मोजत असतो, म्हणून ती धावतच घरामध्ये जाते
आणि त्या तरुण मुलाला अमनला वाचवायला सांगते. पण तो तरुण मुलगा मात्र तो तिला घराच्या बाहेर काढतो आणि घरातून एक प्लॅस्टिकची बॅग घेऊन येतो आणि ती प्लॅस्टिकची बॅग दिशाकडे देतो. आणि मग तो घराचा दरवाजा धाड बंद करतो. दिशा जोर जोरात रडत असते आणि दरवाजा ठोकत असते. त्या तरुण मुलाला दरवाजा उघडायला सांगत असते. त्या तरुण मुलाला ती आणि अमनची दया येत नाही. अखेर अमनचा अशक्तपणामुळे मृत्यू होतो. त्यानंतर आश्चर्य म्हणजे अमन मेल्यानंतर तो तरुण मुलगा लगेचच घरातून बाहेर येतो आणि दिशाजवळ पडलेली ती प्लॅस्टिकची बॅग उघडतो आणि त्या बॅगेमध्ये अमनची प्लेट टाकतो आणि मग ती बॅग बंद करून अमननेच खणलेल्या खड्ड्यामध्ये टाकतो आणि त्यानंतर तो खड्डा बंद करतो. त्याला असे करताना बघून दिशा अतिशय चिडते आणि खड्ड्याजवळ पडलेल्या फावड्याने त्याच्यावरती हल्ला करते. ते बघून तो मुलगा प्राण्याच्या आवाजात जोर जोरात ओरडू लागतो आणि त्याचा कसा एका बेडकाच्या घशाप्रमाणे मोठा होतो. त्याच्या अंगावरती धावून जाते. ते बघून तो आपले हात जमिनीला टेकवतो आणि मग प्राण्यासारखा 4 पायांवर एका दिशेला धावू लागतो. त्यानंतर तो समोरच्या घराजवळ जातो आणि बागेतले गवत एका हाताने वरती उचलतो. तेव्हा ते खाली एक मोठा बोगदा तयार होतो आणि तो तरुण मुलगा त्या बोगद्यामध्ये शिरतो. आणि मग दिशाही त्याच्या पाठोपाठ त्या बोगद्यामध्ये शिरते. त्या बोगद्यामध्ये शिरल्यानंतर दिशाच्या समोर एक भयानक वास्तव येते. ते म्हणजे अमन आणि दिशांसारखे दिसणारे एक दुसरे जोडपे तिला एका घरामध्ये दिसते आणि त्या दोघांचाही मृत्यू झालेला असतो. आणि त्या दोघांना तरुण मुलगा एका मोठ्या प्लॅस्टिकच्या बॅग मध्ये बंद करून ती बॅग घरातल्या बागेमध्ये असलेल्या खड्ड्यामध्ये तो पुरत असतो. ते लगेचच त्या बोगद्यातून बाहेर येते. तिला आता कळले असते की तिने जे बघितले ते या जगासारखे एक समांतर विश्व असते. ज्या जगामध्ये दुसरे अमन आणि दिशा असतात, ज्यांचा मृत्यू झालेला असतो आणि जे त्यांच्यासारखे या जगामध्ये अडकलेले असतात. दिशा आता अतिशय थकलेली असते आणि ती फार अशक्तही झालेली असते. त्या अशक्तपणामुळे ती बेशुद्ध होऊन खाली पडते. त्यानंतर जेव्हा तिला जाग येते तेव्हा ती बघते तर ती त्या घरामध्ये असते आणि तो तरुण मुलगा त्या जवळ असतो आणि त्याने तिला त्याच प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये टाकलेले असते. तिचा चेहरा फक्त उघडा असतो. म्हणजे तो तरुण मुलगा तिच्या मरणाची वाट बघत असतो. त्यानंतर तो तरुण मुलगा तिला हाक मारतो, आई. त्यावरती दिशा त्याला उत्तर देते, मी तुझी आई नाहीये. तेव्हाही नव्हते आणि आताही नाहीये. आणि असे म्हटल्यानंतरच तिचा मृत्यू होतो. त्यानंतर तो तरुण मुलगा त्या प्लॅस्टिकचे तोंड बंद करून दिशाचे प्रेतही बागेमध्ये असलेल्या त्या खड्ड्यामध्ये पुरून टाकतो आणि मग तो खड्डा बुजवून टाकतो. त्यानंतर तो खड्डा बुजवल्यानंतर अचानक त्या खड्ड्याच्या जागी आपोआप पुन्हा एक हिरे गवत येते आणि त्यानंतर तो खड्डा अदृश्य होतो. त्यानंतर तो तरुण मुलगा घरामध्ये येतो आणि मग घरातली सर्व साफसफाई करतो आणि मग त्या घराला पुन्हा कलर काढतो, जेणेकरून ते घर नवीन दिसावे आणि पुन्हा वापरता यावे. आणि मग तो घराच्या बाहेर येतो आणि मग तो दिशा आणि अमनच्या गाडीमध्ये बसतो. आणि आश्चर्य म्हणजे तो बसता क्षणी ती गाडी पेट्रोल नसताना देखील चालू लागते. आणि मग तो त्या गाडीमध्ये बसून तो त्या एस्टेट एजंटच्या ऑफिसमध्ये येतो. त्यानंतर तो ऑफिसमध्ये बघतो तर तो एस्टेट एजंट अरुण आता अतिशय म्हातारा झालेला असतो. म्हणजे त्याचे जीवन चक्र आता पूर्ण झालेले असते. म्हणजे त्याचे कार्य आता संपलेले असते. म्हणून तो आपल्या गाडीतून आणखीन एक मोठी प्लॅस्टिकची बॅग घेऊन येतो आणि त्या एस्टेट एजंट अरुणचे प्लेट टाकून देतो. आणि मग ती प्लॅस्टिकची बॅग बंद करून त्या ऑफिसमध्ये असलेल्या एका भल्या मोठ्या ड्रॉवर मध्ये टाकून देतो. असे शेकडो असे ड्रॉवर त्या ऑफिसमध्ये असतात. म्हणजे प्रत्येक एजंटच्या मृत्यूनंतर त्याचे प्रेत त्या ड्रॉवर मध्ये टाकले जाते आणि तो तरुण मुलगाही तेच करतो. त्यानंतर मग तो त्या इस्टेट एजंट अरुणचे कपडे स्वतः घालतो आणि मग तो त्यामध्ये स्वतः बसतो. म्हणजे त्या तरुण मुलाने आता त्या जुन्या इस्टेट एजंटची जागा सुद्धा घेतलेली असते. म्हणजे तो तरुण मुलगा आता अरुण या नावाने ओळखला जाणार असतो. तो आता वाट बघत असतो ती एका नव्या शिकारीची, म्हणजे एका नवीन लग्न झालेल्या जोडप्याची. आणि काही वेळाने स्वस्त फ्लॅट मिळण्याच्या आशेने एक नवीन जोडपे त्याच्या ऑफिसमध्ये येते आणि तो त्यांना आपले नाव अरुण सांगतो. आता त्या नवीन जोडप्याला तो त्या ठिकाणी नेणार असतो, म्हणजेच त्या 9 नंबरच्या घरामध्ये, ज्या घरामध्ये दिशा आणि अमनचा मृत्यू झालेला असतो. आणि मग याही जोडप्यावरती एका नव्या मुलाला सांभाळण्याची जबाबदारी मिळणार असते. आणि मग तो मुलगा मोठा झाल्यानंतर आणि या जोडप्याचा मृत्यू झाल्यानंतर तो या नवीन तरुणाची जागा घेणार असतो.
आणि हे असे जीवनचक्र चालू राहणार असते ज्याचा कुठलाही अंत नसतो. दिशा आणि अमन यांच्यासारख्या लग्न झालेल्या जोडप्यांना या कृत्रिम विश्वामध्ये आणण्याचे काम हा अरुण म्हणजेच हा इस्टेट एजंट करत असतो. ज्या जगामध्ये सर्व घरेही कृत्रिम असतात, तिकडचा सूर्य, हवा आणि तिकडची वनस्पती ही कृत्रिम असतात. त्यामुळे अर्थातच त्या वनस्पतीपासून मिळणारे अन्नही कृत्रिम असते, ते नैसर्गिक नसते. म्हणून अमन आणि दिशा जेव्हा त्या पहिल्यांदा स्ट्रॉबेरी खातात तेव्हा त्यांना त्या स्ट्रॉबेरीची चव लागत नाही, कारण ती नैसर्गिक नसते, तर कृत्रिमपणे बनवलेली असते. तेच अमनलाही तिकडचे गवत कृत्रिम आहे ते कळते, तेही नैसर्गिक नसते. म्हणजे या जोडप्यांना त्या ठिकाणी राहण्यासाठी पृथ्वीसारखे वातावरण मुद्दामूनच केलेले असते. म्हणजे तिकडचे सर्व काही कृत्रिम असते. म्हणजे माणसासारख्या दिसणाऱ्या प्राण्यांनी, म्हणजे तुम्ही त्यांना एलियन बोलू शकता किंवा सैतानाचे पुजारी बोलू शकता, त्यांना पृथ्वीवरती त्यांची संख्या वाढवायची असते. आणि त्यासाठी त्यांना हळूहळू पृथ्वीवरची मानवजात नष्ट करायची असते. म्हणूनच माणसांच्या नवीन जोडप्यांना ते मूल देऊन त्यांना ते सांभाळ करायला देतात, जेणेकरून ते मूल त्यांचे हावभाव तसेच त्यांचे आचार विचार तसेच त्यांचे आवाजही जाणून घेऊ शकेल. आणि मग हे प्राणी त्यांचा अभ्यास करून माणसांमधीलच एक म्हणून वावरू शकतील. त्यासाठी तो मुलगा अमन आणि दिशाचे सारखे निरीक्षण करत असतो. तसेच त्याच्याजवळ असलेल्या त्या पुस्तकामधून तो माणसांबद्दल तसेच त्या विचित्र प्राण्यांबद्दलही शिकत असतो. आणि दररोज त्याचे निरीक्षण नोंदवून ते सैतानी रूपी त्या प्राण्यांकडे घेऊन जात असतो. आणि मग पुढे काय करायचे या सर्व सूचना तो त्यांच्याकडून घेतो. माणसारूपी त्या सैतानांना माणसाची जीवनशैली तसेच त्याचे शरीर तसेच त्याचे हावभावही समजण्यास मदत मिळेल. आणि मग हे कळल्यानंतर त्यांच्यासारखेच असंख्य जीव निर्माण करून पृथ्वीवरच्या सर्व माणसांना नष्ट करून, म्हणजे पृथ्वीवरची मानवजात नष्ट करून त्या पृथ्वीवरती राज्य करण्याचा त्यांचा उद्देश असतो. म्हणूनच पस्तोदरात फ्लॅट मिळण्याची आम्ही दाखवून ती लोकांना या जगामध्ये बोलावतात आणि त्यानंतर तिचा मृत्यू घडून आणतात. पूर्ण मानवजात नष्ट होत नाही तोपर्यंत हे असे चालत राहणार. म्हणजे त्या प्राण्यांनी पृथ्वीवरच्या माणसांसाठी लावलेला हा एक सापळा असतो आणि त्याच्यातून सुटका होण्याचा एकच मार्ग असतो, तो म्हणजे मृत्यू आणि फक्त मृत्यूच.